कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमधील मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांकडून आपत्ती काळासाठी नागरिकांना उंचीवरून खाली उतरवण्यासाठी बचाव यंत्रणा तयार करण्यात आली आहे. झीलमध्ये चालू असलेल्या काही नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प असून नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी तसेच त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ही जीवनरक्षक प्रणाली आहे, असे या प्रकल्पांवर काम केलेल्या प्राध्यापकांनी सांगितले. साधारणतः 100 मीटर अर्थात 30 मजल्यांपर्यंत या बचाव यंत्रणेचा वापर करण्यात येऊ शकतो आणि 160 किलोग्राम पर्यंत वजन आणि 0.8 मीटर प्रति सेकंड ते 2 मीटर प्रति सेकंड या वेगाने नागरिकांची आपत्ती काळात सुटका करता येऊ शकते. ही यंत्रणा फक्त नागरी भागासाठी न वापरता व्यावसायिक वापराच्या इमारती, औद्योगिक इमारती आणि खाण कामगारांसाठी देखील वापरता येऊ शकते. संपूर्ण यंत्रणा ही फक्त 12 किलोग्राम वजनाची असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिक सेफ्टी हार्नेसच्या मदतीने खिडकी, संरक्षक जाळ्या यांना जोडून उंचीवरून सुरक्षितरित्या खाली उतरू शकतात. ही यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी अतिशय सोपी असून एखाद्या बॅगप्रमाणे पाठीवर अडकवता येऊ शकते अथवा एका जागेवरून दुसरीकडे नेता येऊ शकते. उंचीवरून उतरताना वापरकर्त्याने एक हुक खिडकी अथवा संरक्षक जाळीला अडकवून खाली उतरण्यास सुरू करणे अपेक्षित आहे. उंचीवरून उतरण्यासाठी स्वयंचलित सेंट्रिफ्युगल ब्रेक यंत्रणेचा वापर करण्यात आला असून अशा प्रकारचा हा स्वदेशी प्रकारातील पहिलीच यंत्रणा आहे. ही यंत्रणा नमुना स्वरूपात असून संपूर्ण यंत्रणेचे सध्याचे वजन 12 किलोग्राम आणि किंमत 55,000 मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्यास कमी करण्याचे नियोजन आहे, असे यंत्रणेवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मी प्राध्यापक सचिन बोराडे, सहाय्यक प्राध्यापक झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मेकॅनिकल डिपार्टमेंट. आपण बघतोय की जसं जसं नागरिकीकरण वाढत चाललंय तसं तसं शहरे मोठी होत आहेत आणि या वाढणाऱ्या शहरांबरोबर समस्या देखील वाढत आहेत. मग आपण पाहतो की आग लागणं असू देत, शॉर्ट सर्किट असू देत, पूर परिस्थिती असू देत किंवा एखादा दहशतवादी हल्ला असू दे, प्रत्येक वेळेला नागरिकांचे हाकनाक बळी जात आहेत. तर आपण जर संदर्भ घ्यायचा झाला तर आपल्याला माहिती आहे की आपण वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला पाहिला आहे. सुरतसारख्या शहरामध्ये झालेला कोचिंग क्लासमध्ये लागलेली आगीची घटना आपण पाहिलेली आहे. तसंच भंडाऱ्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये लागलेली आग बघितली आहे. प्रत्येक वेळा नागरिकांचे बळी गेलेले आणि ज्या काही सुरक्षा यंत्रणा आहेत, आपण म्हणू फायर ब्रिगेड असेल किंवा NDRF असेल, यांना पोचायला जो काही वेळ लागतो त्याच्यामध्ये नागरिकांचे बळी जातात. तर याच भावनेतनं आम्ही झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या काही विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी मिळून ही एक सुरक्षा यंत्रणा तयार केली आहे, ज्याला की आपण कंट्रोल फॉल रेस्क्यू डिव्हाइस असं म्हणतोय. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खरं तर आपल्याकडे एक सुई देखील बनत नव्हती, पण आता आपण त्या क्षणापासून आतापर्यंत जगातला सगळ्यात मोठा टनेल आपण बनवलेला आहे. तर ही खरं तर भावना सुखावं आहे आम्हाला आज प्राध्यापक म्हणून की आपले विद्यार्थी जे आहेत ते काहीतरी नवीन तंत्रज्ञान विकसित करतायत आणि समाजाला काहीतरी देणं, समाजासाठी काहीतरी चांगलं करतायत. आपल्या आजूबाजूला कायम दुर्दैवी घटना या अनेक भागांमध्ये घडत असतात. मग कधी आग लागून असेल किंवा 26/11 दहशतवादी हल्ला सुद्धा असेल. तर या सगळ्या घटनांमध्ये असं होतं की माणसात अडकून पडतात आणि त्यांना स्वतःचं रेस्क्यू ऑपरेशन स्वतः करायला जमत नाही. त्यांना बाहेरच्या सुरक्षा यंत्रणांची वाट बघायला लागते आणि मग तोपर्यंत मोठी दुर्दैवी घटना या झालेल्या असतात आणि त्याच घटना टळल्या पाहिजेत म्हणून झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकलच्या काही विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून ही संकल्पना सुरू केली. ही यंत्रणा बेसिकली बनवली. या यंत्रणेचं एकंदरीत जे वजन आहे ते 12 किलो आहे आणि 160 किलोपर्यंतची व्यक्ती म्हणजेच 160 किलोपर्यंतचा लोड ही यंत्रणा अगदी वरपर्यंत खालपर्यंत अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीला ही यंत्रणा आणू शकते. आणि सेंट्रिफ्युगल ब्रेक्स आणि प्लॅनेटरी गिअरबॉक्सचा वापर आपण याच्यामध्ये केला आहे. त्यामुळे जो वरनं खालनं यायचा जो स्पीड आहे तो अगदी नियंत्रित राहतो. 0.8 to 2 मीटर पर सेकंड हा त्याचा स्पीड आहे. याचा यूज कुठं होणार आहे, वापर कुठं होणार आहे? त्या यूज फक्त ह्याचा कमर्शियल बिल्डिंगमध्येच होईल असं नाही, तर जेवढ्या बिल्डिंग्स आहेत, सरकारी असतील किंवा प्रायव्हेट बिल्डिंग्स असतील, शाळा असतील किंवा खाण माईन्स असतील, तिकडे सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि जी जीवितहानी आहे ती मोठ्या प्रमाणावर जे ॲक्सिडेंट्स होते ते आपण या यंत्रणेच्या मध्ये see everywhere towering establishments, and as these buildings get higher and higher, the safety evacuation techniques get more serious and serious. So it is observed that terrorist attacks and man-made, also natural calamities are more and more frequent these days. So whenever people are trapped due to blocked stairs or malfunctioning elevators in these types of situation, they are helpless and rendered with nothing to do but just wait for the fire department. And whenever the fire department is late due to narrow roads or alleys, these people may die.
So in order to give these people a purpose or a chance to save themselves or rescue themselves by themselves, we, the students of mechanical engineering, Zeal College of Engineering and Research, have produced this device. We call it a CFRD, which stands for Controlled Fall Rescue Device. It does basically is whenever you find yourself in such situations, you just strap this device to yourself. It not only consists of just the device, it also has the shoulder straps that prevent you from harnessing any injuries while you get down from top. So when you strap on this device, just like a backpack or something, and then you have to take the cable end and hook it to a secured net or a secured frame, and then you climb out of the opening or the window. And when you climb out, you may expect to free fall, but it doesn't happen with the CFRD.